समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. तुकोबाराय पांडुरंगाच्या रूपाचे वर्णन करताना म्हणतात, देवा तुझे ते विटेवरचे सुंदर सम आणि समान चरण पाहून माझे मन मोहून जाते. माझी प्रार्थना इतकीच आहे की माझी वृत्ती जी आहे, म्हणजे माझे जे चित्त आहे, नेहमी तुझ्या याच साजिऱ्या रूपावर स्थिर राहो. बाहेरच्या जगाकडे पाहण्यापेक्षा तुझ्या चरणांकडे पाहण्यातच मला धन्यता वाटते. आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. या संसारामधील सर्व पदार्थ कसे आहेत? माईक आहेत, भ्रम निर्माण करणारे आहेत, नाशवंत आहेत. तुकोबा म्हणतात, देवा मला या जड वस्तूंची आता गरज नाही. माझे आर्त, माझी जी ओढ आहे, इच्छा आहे, या नश्वर गोष्टींमध्ये कधीही अडकू देऊ नकोस. खऱ्या सुखाचा शोध या ठिकाणी घ्यायचा असेल तर विषयांचा त्याग करावा लागतो, असे तुकोबारा या ठिकाणी सांगतात. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित झनी जडो देसी. माणसाला वाटते की मोठे पद किंवा सत्ता मिळाली की सुख मिळेल, पण तुकोबा सांगतात, अगदी ब्रह्मदेवाचे पद जरी मिळाले तरी ते शेवटी दुःखाची शिराणी आहे. काय हो? दुःखाची एक प्रकारची साखळी आहे, साखळदंड या ठिकाणी आपल्या पायामध्ये पडेल. कारण प्रत्येक पदाला अंत असतो. अशा पदांच्या मोहात माझे मन चुकूनही जडू देऊ नकोस, अशी कळकळीची विनंती येथे तुकोबाराय करतात. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशवंत. तुकोबाराय समारोप करताना म्हणतात, आम्हाला आता या जगाचे वर्म जे आहे, जे गुपित आहे, या जगाचं गुपित आम्हाला समजलंय. आणि हे सर्व कसं आहे हो? हे सर्व कर्मकांड आणि ऐहिक धर्म जे आहे शेवटी नाशवंत आहेत. जे आज आहे ते उद्या नाही, आणि म्हणून केवळ अविनाशी अशा परमात्म्याचीच भक्ती करावी असं आपलं मन जे आहे या ठिकाणी तयार आहे.